मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ. लेखक प्रकाश बाबूराव शीत. अध्याय 5. माय मकनापूरची स्थापना. दिवसेंदिवस असाच कार्यक्रम चालू लागला. अमोघ सिद्धांना माता पित्याची आठवण सारखी सतावत होती. पृथ्वीवर आल्यापासून आईवडिलांची भेट झाली नाही. त्यामुळे मन उदास होऊन अमोघ सिद्ध विचार करू लागला की आपल्या भेटीस माता पित्यांनी यावे. या आशेने पृथ्वी तलावरती अमोघ सिद्ध तप करण्यास बसला. हे तप सुरू करून बरेच दिवस झाले. बाळाच्या जटा जमिनीत घुसू लागल्या होत्या. त्याच्या सभोवती वारूळ तयार झाले होते. विंचू, इंगळ्या व सर्प बाळाच्या देहावरती फिरू लागले होते. याची जाणीव पार्वती मातेस होऊ लागली. तिने आपल्या अंतर्ज्ञानाने पाहिले व म्हणाली, मला बाळास या रूपात पाहावे असे वाटू लागले आहे. पतिदेव, पेटलेला खांबसुद्धा विझू लागला आहे. याचे कारण मला सांगावे. शंकर भगवान म्हणाले, हे पहा, हा सर्व तुझ्या त्या लाडक्या बाळाचा प्रताप आहे. तो तपास बसला आहे. मला माझ्या मातापित्याने भेटण्यास यावे अशी त्याची इच्छा आहे. त्या क्षणी इंद्राची धरती हलू लागली. त्यामुळे आईवडिलांचे मन दुःखी झाले. पार्वती मातेने पुष्पक विमान तयार केले. त्यामध्ये दोघे विराजमान झाले. ते दोघे पृथ्वीवरती आले. ते गायीच्या गवाण्यास आले. तेथे बाळ अमोघ सिद्ध तप करीत होता. ते अंतर्ज्ञानाने जाणले. त्यांना पाहताच आपल्या शरीरास व मनास जोरात हिसडा मारला. त्याच क्षणी विंचू, इंगळी व सर्प सर्व खाली पडले व जटा जमिनीतून वरती आल्या, जमिनीवरती पसरल्या. त्यांनी आपल्या नेत्राने मातापित्यास पाहिले. त्यांच्या चरणावरती आपले मस्तक ठेवले व म्हणाला, आपण माझ्या मठात चलावे अशी विनंती केली. शंकर पार्वतीस कोडे पडले. आता आपणास याला कसे समजावून सांगावे. आपल्या बाळाच्या प्रेमापोटीचा हा डाव ते समजू शकले नाहीत. जर आपण त्याच्या मठात गेलो तर तो आपणास परत सोडणार नाही व आपण इथेच थांबलो तर कैलासाची यंत्रणा बंद पडेल. आपला बाळ हे काय आहे आपणास माहीत आहे. आता आपण त्यास वचनात गुंतवून टाकू, म्हणजे आपणास कैलासास परत जाण्याची संधी मिळेल. असे केले तर परत जाण्यास बरे होईल. शंकर पार्वती बाळास म्हणाले, तुझी सेवा आम्हाला फार आवडली आहे. आम्ही तुझ्या मठास येण्यास तयार आहे. पण तू आम्हास वचन दे की आम्ही मठास पोहोचत नाही तोपर्यंत तू पाठीमागे वळून पाहणार नाहीस. तरच आम्ही तुझ्या मठास येणार. जर तू मागे पाहिले तर आम्ही कैलासास परत जाईन. ते तुला सुद्धा माहीत होणार नाही. त्याने मातापित्यास वचन दिले व पुढे मठाकडे निघाला. तोपर्यंत गौरीस सोमलिंग म्हणाला, या गावचे नाव माय मकनापूर व्हावे असे वरदान द्यावे. माता पार्वतीने वरदान दिले व ते दोघे त्याच्या मागे चालू लागले. त्याच्याबरोबर ते चालत जात असताना वाद्यांचा गजर चालू झाला होता. ते चालू लागले त्यावेळी आपले मातापिता आपल्याबरोबर मठास येत आहेत या गोष्टीने अत्यानंद झाला. वाद्यांच्या गजरात अमोघ सिद्ध दंग होऊन खेळत उड्या मारत आपल्या मठाकडे चालला होता. त्या वाद्यांच्या गजरात अमोघ सिद्ध देहभान विसरून गेला होता. तेव्हा शंकर पार्वतीस म्हणू लागले, आता तो वाद्यांच्या गजरात गुंतला आहे. त्याला आपण फसवून जाण्यासाठी ही योग्य वेळ आहे. शंकर पार्वतीने वाद्यांचा गजर मध्ये थांबवला. वाजणारे वाद्य बंद का झाले म्हणून अमोघ सिद्धाने मागे वळून पाहिले. त्यावेळी त्याने मातापित्याचे वचन मोडले म्हणून त्यांनी अमोघ सिद्धास आशीर्वाद दिला व कैलासास निघून गेले. ते पाहून साधू अमोघ सिद्ध फार दुःखी झाले व येथून आपल्या मठात पोहोचले. असे करीत करीत दिवस निघून जाऊ लागले. अध्याय 5 समाप्त. धन्यवाद.